सोमवारचा जर प्रदोष तुम्ही केला, ज्या दिवशी प्रदोष हा सोमवारी येतो, सोमवारच्या प्रदोष व्रतानं आपली इच्छापूर्ती होते. म्हणजे आपल्या ज्या काही इच्छा असतील, आपले जे काही स्वप्न असतील, काही आशा असतात, काही आपण ठरवलेलं असतं, तर ते पूर्ण करण्याचं काम प्रदोष व्रताचं फल सोमवारचा जो प्रदोष होतो, सोमवारचा प्रदोष म्हणजे सोमवारी येणारा प्रदोष. अंतप्रदोष कालामध्ये सायंकाळच्या वेळेला सूर्य अस्ताच्या वेळेला शिवमंदिरामध्ये जाऊन पूजन करावं, पंचामृताचा अभिषेक करावा, धोत्र्याचं फूल, फळ, शमीपत्र, दुर्वाघास, बेलपत्र, गंध, भस्म, तांदूळ महादेवाला अर्पण करावेत. तर सोमवारच्या प्रदोष व्रताचं महात्म्य असं आहे की त्या प्रदोष व्रतानं इच्छापूर्ती होते. मंगळवारच्या दिवशी जर प्रदोषचं व्रत आलं, सोमवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर कैलासामध्ये असतात. कैलासामध्ये असलेल्या भगवान शंकराची प्रदोष व्रत सोमवारी केलं तर आपली इच्छापूर्ती होते. मंगळवारी ज्या दिवशी प्रदोष येतो, मंगळवारच्या दिवशी, त्या दिवशी भगवान श्री शंकर काशीमध्ये निवास करत असतात. आणि मंगळवारी जी लोक प्रदोष करतात, मंगळवारचा प्रदोष धरतात, त्यांची रोगमुक्ती करण्याचं काम भगवान शंकर करतात. मंगळवारच्या प्रदोषानं रोगमुक्ती होते. कोणत्या प्रदोषानं काय होतं ते सांगते मी तुम्हाला. सोमवारच्या प्रदोषानं इच्छापूर्ती होते, मंगळवारी येणाऱ्या प्रदोषानं रोगमुक्ती होते. त्या दिवशी भगवान भोलेनाथ काशीमध्ये असतात. बुधवारी जो प्रदोष येतो, तर बुधवारी प्रदोष येणाऱ्या त्या दिवशी भगवान शंकर रजत भवनामध्ये निवास करत असतात. आणि बुधवारच्या प्रदोषानं कामनापूर्ती होते. म्हणजे संतती संदर्भामध्ये काही आपल्या जीवनामध्ये दोष अडचणी असतील तर त्या निघून जातात आणि वंशवृद्धी होते. गुरुवारी जो प्रदोष येतो, गुरुवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर गंगा किनारी म्हणजे गंगेच्या तटावरती निवास करत असतात गुरुवारच्या प्रदोषाच्या दिवशी. आणि गुरुवारी येणारा प्रदोष जर आपण व्रत केलं ते, तर आपल्या शत्रूचा नाश होतो. शत्रूपासून आपल्याला भयभीत राहण्याचं काही कारण नाही. शुक्रवारी जो प्रदोष येतो, तर त्यावेळेला भगवान पर्वतावरती निवास करतात. आणि शुक्रवारी जे प्रदोष व्रत येतं, ते व्रत जर आपण केलं तर घरामध्ये सुख आणि शांती भगवान श्री शंकराच्या कृपाशीर्वादानं कायम राहते. शनिवारी जो प्रदोष येतो, शनिवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकर शमीच्या वृक्षाखाली असतात. शमीपत्राचं जे झाड असतं, त्याला आपण ग्रामीण भागामध्ये सौंदर्यही म्हणतात, तर त्याच्या खाली भगवान शंकराचं वास्तव्य असतं. आणि शनिवारचा जर प्रदोष आपण केला तर काही घरामध्ये खोडकर लेकरं असतात, आईवडिलांना त्रास देतात, तर त्या प्रदोष व्रतानं लेकरांचा खोडकरपणा किंवा संतांना संदर्भात काही दुःख असेल तर ते नष्ट करण्याचं काम भगवान भोलेनाथ करतात. रविवारी जो प्रदोष येतो, रविवारच्या प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव बेलपत्राच्या झाडाखाली असतात. बेलवृक्षाखाली भगवान शंकराचं वास्तव्य रविवारच्या दिवशी असतं. आणि त्या दिवशी जर आपण प्रदोष व्रत आलं आणि तो प्रदोष व्रत जर आपण केलं तर या जगामध्ये असं कुठलंही आपलं काम राहत नाही की ते आपलं काम होऊ शकत नाही. कठीण मधलं कठीण, अशक्यातलं अशक्य काम पूर्ण करण्याचं काम आणि योग्य फलदानाचं काम, फलप्राप्तीचं काम हे व्रत करतं. म्हणून रविवारच्या प्रदोषाचा हा भाग आहे. जमलं तर वर्षभरात 12 प्रदोष येतात आणि आपण 26 प्रदोषाचं किमान व्रत करण्याचा प्रयत्न करावा. नंतर त्याचं उद्यापन करावं प्रदोष करून. आता हे प्रदोष व्रत नेमकं कसं करावं? सगळ्यात पहिलं असं की प्रदोष व्रताच्या दिवशी शास्त्र असं सांगतंय की दिवसभरामध्ये आपण अन्न सेवन करू नये.
आणि संध्याकाळच्या वेळेला जो काही प्रसाद तुम्ही सेवन करणार आहात ते चटकदार नसावं, एकदम साधं जेवण असलं पाहिजे. इतकं साधं की त्याच्यामध्ये मिठाचा सुद्धा अभाव असला पाहिजे. चटणी तेल चटकदार तर दूरच राहिलं, साधं जेवण करून हे व्रत करावं. प्रदोष व्रताची कथा फार सुंदर आहे. एका नगरामध्ये ब्राह्मण कुटुंबामध्ये एक साधारण स्त्री राहत होती. तिचा पती त्याला मृत्यू प्राप्त झालेला. ती बिचारी एकटीच आहे, तिचं छोटंसं बाळ आहे. कसं बसं ती आपल्या लेकराचं संगोपन करते. घरात कमावणारं कुणी नाही, हिच्या एकटीवरती लेकराला सांभाळायचं, स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा. बरं, आता ब्राह्मण परिवारात जन्म झाल्या कारणानं सामान्य लोकांप्रमाणे कुणाच्या शेतामध्ये जाऊनही काम करणं शक्य नाही. कुठे जाऊन कामधंदा करावा, आपलं पोट भरावं असं पण नाही. म्हणून तिनं 4 घरची भिक्षा मागावी, लेकराला खाऊ घालावं, स्वतः जगावं. खूप खूप दारिद्र्यानं गांजून गेलेली आहे. एक दिवस भुकेनं खूप व्याकुळ झाली. तिचं लेकरूही अन्नाविना व्याकुळ झालेलं, खाण्यासाठी काहीच नाही. सायंकाळची वेळ होती, सूर्य अस्ताला जाण्याची वेळ. म्हणजे पूर्ण रात्र पण नाही, पूर्ण दिवस पण नाही, असा जो काळ असतो सायंकाळचा त्याला प्रदोष काल म्हणतात. त्या काळामध्ये कोणीतरी आपल्याला काहीतरी खायला देईल या आशेने इकडे तिकडे ती भटकते. फिरत फिरत शिवमंदिराच्या बाहेर आली. शंकराच्या दर्शनासाठी कोणी जाताना आपल्याला काहीतरी खायला देईल या आशेनं दारात थांबली. पण तिनं पाहिलंय प्रसादानं भरलेली थाळी, पूजेच्या सामुग्रीनं भरलेली थाळी आणि एक स्त्री पूजा अर्चना करते. ती ब्राह्मण स्त्री आतमध्ये गेली. पाहिलं एक ऋषीची पत्नी खूप सुंदर पूजा करते शंकराची. ती ऋषीची पत्नी पूजेमध्ये, उपासनेमध्ये, महादेवाला अभिषेक करण्यामध्ये, बेलपत्र चढवण्यामध्ये, महादेवाच्या शिवलिंगाचा शृंगार करण्यामध्ये खूप दंग आहे. आणि खरंच पूजा अर्चना करत असताना मन एकाग्र ठेवा. आता पूजा चालू आहे आपली, मन कुणीकडे तरी भटकतंय. मग तुम्ही किती दिवसभर जरी पूजा करत बसलात तरी काही उपयोग नाही. थोडाच वेळ करा, पण मन एकाग्र करा, बुद्धीतले विचार बाजूला ठेवा. एवढा सुंदर महादेवाचा ती शृंगार करते, बेलपत्र वाहते, सजवते देवाला फुलांनी, फळांनी, लाल चंदन भस्म काय लावते. ही ब्राह्मण स्त्री गेली, म्हणे देवी तुमची पूजा पाहून खूप माझं मन प्रसन्न झालं हो, पण भुकेनं व्याकुळ झाले. काही असेल तर खायला द्या, माझ्या लेकराला पण खूप भूक लागली. पूजा झाली होती त्या ऋषी पत्नीची आणि तिच्याकडे जो प्रसाद होता त्यातला प्रसाद नैवेद्य म्हणून देवाला दाखवला. थोडासा प्रसाद तिनं शिल्लक ठेवलेला होता. तो थोडासा प्रसादाचा भाग तिनं त्या ब्राह्मण स्त्रीला दिला आणि सांगितलं हा प्रसाद घे. तिनं तो प्रसाद घेतला ब्राह्मण स्त्रीनं, त्यातला एक घास तोंडात टाकला. त्यात मीठही नाही, चटणी नाही, तेल नाही, एकदम साधा प्रसाद. त्या ब्राह्मण स्त्रीनं तोंडात जसा घास घातला तसं थू 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 करू लागली. तोंडातलं काढून टाकलं. छे छे म्हणे, हा काय प्रसाद आहे का, याला कसलीच चव नाही. हात जोडून भगवान शंकराच्या नामस्मरणामध्ये एकाग्र असलेली ती ऋषी पत्नी, तिच्या कानावर हे शब्द गेले. ही ब्राह्मण स्त्री म्हणत होती थू थू थू, याच्यात कसली चव नाही, या प्रसादात कसला रस नाही, कसं खायचंय. तर ऋषी पत्नीनं बोलावून घेतलं. म्हणे देवी इथं बस. म्हणे देवी मी दिलेल्या प्रसादाचं तू चव घेतलीस, वर्ण त्याला थुंकून टाकलंयस, बेचव आहे म्हणून, आणि म्हणतेस असला कसला प्रसाद, त्याच्यात काहीच नाहीये, चमचमीत नाहीये काही. ते तुझी ही वृत्ती पाहून मला असं लक्षात येतंय की आज तुझ्या वर जी दारोदार भिक्षा मागायची जी वेळ आली आहे ना,
तुला वेळेवर अन्न मिळत नाही, तुझ्या प्रपंचामध्ये जे दारिद्र्य आलेलं आहे ना, तर हे तुझं कितीतरी जन्माचा दोष आहे म्हणे हा. कारण आज तुला कळत नाहीये की मी साक्षात देवासमोरचा प्रसाद तुला दिलाय आणि तू प्रसादामध्ये उणं काढतेस. या प्रसादाला चविष्ट नाही म्हणते. अगं बाई, प्रसादाची कधी चव पाहायची नसते. प्रसादाला प्रसाद समजून सेवन करायचं असतं. म्हणून माझ्या ताईंनो, कुणाच्या लग्नात भात कच्चा आहे का, जामुनमध्ये पाक आहे का नाही, तिकडं तुम्ही त्याच्यातली काही दोष वगैरे काढले तर काही हरकत नाही. पण सामूहिक भंडारा जो असतो ना, जसं की आपल्याकडे पण आता जेवण असतं, काल्याच्या पंक्तीला जेवण असतं, किंवा जिथे सप्ताह आहे सप्ताहातलं जेवण असेल, अशा जेवणामध्ये कधी शहाण्या माणसांनी दोष काढायचे नाही. त्याला प्रसाद समजून आपण सेवन करायचं. भाजीला चवच नाही, चपातीच खूप जाड आहे, भातच आज काही व्यवस्थित शिजलेला नाही, असं कधी आपण प्रसादाला नाव ठेवायचं नाही. आम्ही जे बोलतो त्याचा कधी अनुभव घ्या. जी लोक सामूहिक भंडाऱ्यामध्ये जेवायला बसतात, जेवायला बसल्यानंतर काही लोक त्या प्रसादाला नाव ठेवतात आणि काही लोक शांत समाधानानं प्रसाद समजून पोटामध्ये घालतात, खाऊन घेतात. ज्यानं समाधानानं सेवन केलंय प्रसादाचं, 1 वर्षापर्यंत त्याचं घर अन्नधान्यानं भांडार भरलेला असतो. आणि ज्यानं खोट काढली की चवदारच नाही, मीठच नाही, चटणीच नाही, याला कसली चवच नाही, अशी जी खोट काढतात पहा, 1 वर्षाच्या त्यांची दुरावस्था झालेली असते. म्हणून इथून पाठीमागे आपल्याला काही माहिती नसेल, आज आपल्याला माहिती झालंय. कुठल्याही सामूहिक जेवण की जे देवादिकांच्या संदर्भातलं आहे, सप्ताहाचा भंडारा आहे, कथेचा भंडारा आहे, नगर भोजनाचा प्रसाद आहे, अन्नदान म्हणजे गाव जेवण आहे, दत्त जयंतीचा महोत्सव आहे, अन्नदान आहे, सप्ताहाचं काल्याचं कीर्तन अन्नदान आहे. अशा धार्मिक अन्नछत्रामध्ये आपण त्या प्रसादाला कधी नाव ठेवायचं नाही. एवढं पथ्य पाळायचं आपण. आज ती ऋषीपत्नी समजावून सांगते ब्राह्मण स्त्रीला, म्हणे तुझं एका जन्माचा दोष नाही म्हणे, हा तुझा खूप जन्माचा दोष आहे, म्हणून तुझ्यावर ही वेळ आली, तू प्रसादामध्ये दोष पाहतेस. त्या ब्राह्मण स्त्रीला पश्चाताप झाला. तिला कळालं, अरे आपलं फक्त वय वाढलंय पण आपली समजदारी वाढली नाही. काही लोक फक्त वयानं वाढतात पण समजदारीनं त्यांचा विकास होत नाही. वयानं मोठा झाला म्हणून माणूस मोठा आहे असं नाही. जोपर्यंत आपल्या जगण्यामध्ये शिस्त आणि आपल्या जगण्यामध्ये एक समजदारपणा येत नाही, तोपर्यंत आपण किती जरी वयाचे झालो तरी काही उपयोग नाही. वय 80 वर्षाचं आहे पण कृती 16 वर्षाच्या पोराची असेल, कृती 8 वर्षाच्या लेकराची असेल, कृती बाळबोध असेल, तर त्या वयाला काही किंमत नाही. त्या ब्राह्मण स्त्रीला स्वतःची चूक लक्षात आली. अरे रे, आपण चुकलोय. त्या ब्राह्मण स्त्रीनं ऋषी पत्नीला प्रार्थना केली, म्हणे देवी आज माझी चूक मला कळाली. लक्षात घ्या, चूक सांगणारा सुद्धा आपल्या जीवनात असावा. काही काही लोकांना चांगलं समजावून सांगितलं की त्यांना राग येतो, त्यांना वाईट वाटतं आपल्यातला दोष दाखवला. राग येणं म्हणजे आपण आपला दोष वाढवून घेणं. जर आपल्याला कुणी आपली चूक सांगत असेल, आपला दोष दाखवत असेल, तर त्याच्यामध्ये सुधारणा करा. वाईट वाटून घ्यायचं नाही, आपण सुधारणा करायची. आपण जेवढं आपलं जीवन आपल्याला दोषमुक्त करता येईल तेवढा प्रयत्न करायचा. मग ती ब्राह्मण पत्नी म्हणते, हे देवी चुकले मी, मला पश्चाताप होतोय. मला आज कळतं की माझ्या जीवनामध्ये ज्या अडचणी संकट आहेत, ज्या समस्या आहेत, जी दरिद्रता आहे, ती माझ्याच या असल्या जगण्यामुळे आहे. आपल्याला कोणी प्रसाद दिला आपण त्याच्यातही दोष पाहतोय, हे माझ्या बुद्धीचं खूप मोठं अज्ञान झालं. आता भगवान शंकराच्या प्रसादाचा मी अवमान केला, या प्रसादाचा माझ्याकडनं अवमान झाला, हा दोष लागलाय मला. या दोषातून मुक्त होण्यासाठी मी काय करू? ऋषीच्या पत्नीनं सांगितलं, हे देवी तुझ्याकडनं घडलेला दोष निवृत्त होण्यासाठी तू प्रदोषाचं व्रत कर. आणि प्रदोषाचं व्रत मी ज्या पद्धतीने केलंय तसं कर. भगवान शंकराची दिवसभरात उपवास धारण कर, काही खाऊ नको.
निराहार राहा. सायंकाळच्या वेळेला शंकराच्या मंदिरामध्ये पंचामृत, दही, दूध, पाणी, मधाचा अभिषेक कर, बेलपत्र वाहा, भस्म लाव देवाला, देवाचा शृंगार कर, अनेक दिवे लावून देवाला दिव्यामध्ये ओवाळ. आणि तुझ्याकडे जे असेल किंवा तू कुठून मागून आणलेलं असेल त्याचं नैवेद्य शंकराला दाखव. पण असा प्रसाद असावा की त्याच्यामध्ये कुठली चवीला प्राधान्य नसावं. त्या ब्राह्मण स्त्रीनं वारंवार वंदन केलं, नमस्कार केला आणि तेव्हापासून तिनं ते प्रदोषाचं व्रत जे चालू केलं, तिच्या जीवनातले कित्येक जन्माचे दोष तिच्यासोबत आलेले होते ना, ते सगळे दोष नष्ट झाले. आणि दोष संपल्यानंतर भगवान शंकराची अशी कृपा झाली, तिचं दारिद्र्य नष्ट झालं, तिचं जीवन, तिचं लेकराचं जीवन वैभवानं भरून गेलं. भगवान शंकराची भरभरून कृपा झाली. म्हणून प्रदोषाचा जो प्रसाद आपण घेत असतो ते चवीचंच असावं अशी त्याची अट नाही. त्याच्यामध्ये मीठ नसावं, एकदम साधं जेवण, फलाहार, फळं खाल्ल्या जातात पहा, त्याच्यामध्ये चटणी मिठाचा काही प्रयोग नसतो. म्हणून त्या दिवशी फलाहार आपण करावा. अशा पद्धतीने प्रदोषाचं व्रत केलेलं आहे. आणि जी लोक प्रदोषाचं व्रत करतात त्यांच्या जीवनातले अनेक प्रकारचे जे काही दोष आहेत ते दोष नष्ट होतात. अशा पद्धतीने हे प्रदोषाचं महात्म्य सांगितलेलं आहे. उमापती महादेव की जय जय. आणि तुमच्या जीवनामध्ये कुठली समस्या असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ठरवून प्रदोषचं व्रत करा. प्रदोषच्या व्रतानं खूप असे जटिल सुद्धा दोष नष्ट होतात. आपली रखडलेली कामं होतात. गृहस्थ जीवनामध्ये काही अडचणी असतील तर त्या संपून जातात. धन धान्य, मान सन्मान, पद प्रतिष्ठा, पितृप्रकोप, पितरांची पीडा, पूर्वजांची पीडा, जे काही असेल ते, कारण त्या व्रताचंच नाव आहे प्रदोष. हे दोष घालवणारं व्रत आहे. पण काही काय करतात, प्रदोषचं व्रत करतात पण शंकराची पूजाच करत नाहीत त्या दिवशी. तर भगवान शंकराची पूजा केल्याशिवाय ते व्रत पूर्ण होऊ शकत नाही. दिवसभर निराहार राहावं, शिवपूजन करावं आणि सायंकाळच्या वेळेला साधं जेवण आपण प्रसाद म्हणून घ्यावं. अशा पद्धतीनं हे व्रत आपण केलं पाहिजे. तर अशीच व्रतवैकल्य करून अशीच व्रत उपासना करून एका राक्षसाची पत्नी महान पतिव्रता बनली. तिच्या पतिव्रता धर्माच्या बळावरती तो राक्षस फार बलवान झाला. बर, राक्षस काही सामान्य नव्हता. एकदा देवांचा राजा इंद्र, त्याला गर्व झाला, मी देवांचा राजा, सगळे देव माझा सन्मान करतात पण महादेवच माझा सन्मान करत नाहीत. देवांचा राजा आणि देवांचे गुरु इंद्र आणि बृहस्पती दोघे जण कैलासामध्ये भगवान शंकराकडे आले. त्यांनी ठरवलं की आज महादेवाला विचारायचं की तुम्ही आमचा सन्मान का करत नाहीत, तुम्ही स्वतःला असे महादेव म्हणून का घेता, सगळ्या देवांचा देव महादेव, देवांचा राजा तर मी आहे इंद्र, मग तुम्ही सगळ्या देवांचा देव कसे काय. विचारण्यासाठी निघाले इंद्र महाराज आणि बृहस्पतीजी. महादेवाच्या लक्षात आलं हे दोघंही अहंकारानं आलेले आहेत आपल्याकडे. भोलेनाथानं एक महाभयंकर भीमरूप धारण केलं, काळकुट्ट शरीर, आणि कैलासाच्या प्रवेशद्वारामध्ये हातात मोठा दंड घेऊन उभे राहिले. इंद्र आणि बृहस्पती दोघे जण निघाले. द्वारामध्ये भीमकाय शरीर पुरुष पाहिला आणि असं तटस्थ तो उभा होता. त्यांना ओळखायला नाही आलं हे भगवान भोलेनाथ शंकर आहेत म्हणून. इंद्र म्हणतोय मी देवांचा राजा इंद्र आहे, मला पाहून नमस्कार करावा हे कळत नाही का तुला. भीमकाय स्वरूप भगवान शंकर तसेच द्वारपालाच्या रूपात उभे आहेत, काहीच बोलत नाहीत. इंद्र म्हणतोय तूही असा, तुझा मालकही तसा, आम्हाला मानच देत नाहीत. म्हणे मी देवांचा राजा आहे, माझ्या समोर खाली झुक. पण महादेव तटस्थ उभे. महादेवाला एवढा राग आला,
महादेवाचे डोळे लालबुंद झाले आणि महादेवाच्या नेत्रातून अश्रू बाहेर आले. महादेवाने ते अश्रू हातामध्ये घेतले. इंद्राच्या लक्षात आलं हा द्वारपाल नाही, हे साक्षात शंकर आहेत आणि आपण महादेवाला डिवचलं इथे. इंद्राच्या लक्षात आलं आपण चुकलोय. आता इंद्र घाबरलाय. महादेवानं हातात जे पाणी घेतलं ते पाणी फेकून आता आपण जाळून भस्म होणार. इंद्रानं हात जोडले, भोलेनाथ आम्हाला माफ करा, आमची चूक झाली, आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलोय. भोलेनाथ, अनावधानानं माझ्याकडनं तुमचा अवमान घडला, माफ करा. हा देव खूप सरळ सुद्धा आहे. कोणी माफी मागितली की लगेच माफ करतो. जास्त वेळ असा राग धरून बसत नाही. भोलेनाथ म्हटले, ठीक आहे इंद्रा, पण तुम्ही ज्या गर्वानं माझ्याकडे आलात तो गर्व कधीच तुमच्या अंतःकरणात ठेवू नका. इंद्रानं माफी मागितली, बृहस्पतीनं माफी मागितली. आता हे डोळ्यातून बाहेर आलेले अश्रू कुठे टाकू, म्हणून महादेवानं ते अश्रू समुद्रात फेकले. त्या अश्रूपासून समुद्रामध्ये एक मुलगा निर्माण झाला. समुद्राला वाटलं की किती सुंदर बालक माझ्या पात्रामध्ये जन्माला आलेलं आहे. ते सुंदर बालक समुद्रानं हातामध्ये घेतलं आणि ब्रह्मदेवाला बोलावलं, ब्रह्माजी, माझ्या सुंदर बाळाचं जरा भविष्य सांगा, त्याचं नामकरण करायला या, नाव ठेवायला या. ब्रह्माजी आले, त्या मुलाला मांडीवर घेतलं. म्हणजे समुद्राचा मुलगा किती सुंदर आहे. त्या मुलाला ब्रह्मदेवानं मांडीवर घेतलं, पण तो मुलगा दाढीमिशा ओढायला लागला ब्रह्मदेवाच्या. लहान लेकरांना मुठी ओढायची सवय असते, मग त्यांच्या मुठीमध्ये जे सापडल ते काही लवकर सोडत नाही. ब्रह्मदेवाच्या दाढी मिशा ओढायला चालू केलं. तसं समुद्रानं जसं तो पुत्र मांडीवर दिला, त्या पुत्रानं लगेच ब्रह्मदेवाच्या दाढी मिशा ओढायला चालू केलं. बर सोडता सोडना, मिशा ओढतय काय, दाढी ओढतय काय, ब्रह्मदेवाच्या डोळ्यातून पाणी आलं. ब्रह्मदेव म्हटले, समुद्रदेवा, काय विचित्र पोरग आहे म्हणे, आता मांडीवर घेतलं की माझ्या दाढी मिशा ओढायला लागलंय. सोडता सोडना डोळ्यातून पाणी आलं माझ्या, यानं माझ्या डोळ्यातून पाणी काढलं, जल काढलं, म्हणून मी याचं नाव जालंधर ठेवतो. जालंधर नाव ठेवलं. पण हा खूप मोठा असुर होईल, खूप मोठा राक्षस होईल हा. आता कुणाला वाटतं का आपले लेकर राक्षस निवडावीत म्हणून? समुद्रदेव म्हटले, ब्रह्मदेवा, असलं काय सांगता, माझा पोरगा राक्षस होईल, मला वाईट वाटतंय, काहीतरी याच्या जीवनात चांगलं सांगा. म्हणे याला जी पत्नी मिळणार ती महान पतिव्रता असेल आणि तिच्या पतिव्रता धर्माच्या बळावरती हा तरण तारण होईल. म्हणून तो जालंधर, त्याचं लग्न झालं वृंदा या स्त्री सोबत. वृंदा महान पतिव्रता. त्या वृंदेच्या पतिव्रता धर्माचं सामर्थ्य एवढं मोठं की हा जालंधर सर्व देवतांना पराभूत करतोय. याचं बल एवढं मोठं की देवता भयभीत आहेत, घाबरलेले आहेत. देवता युद्धाला जातात आणि पराभूत होऊन वापस येतात. प्रत्येक वेळा देवांचाच विजय होईल असं नाही. आसुरी सत्ता वाढली ना, कधी आसुरी सत्तेचा सुद्धा विजय होत असतो, पण आसुरी सत्तेचाच कायम विजय नाही, त्यांचाही कधी कधी पराभव होत असतो. विजय सत्याचा होत असतो. आणि मग ती वृंदा महान पतिव्रता, सर्व देवता महादेवाकडे आले, भोलेनाथ त्राहिमाम त्राहिमाम. या जालंधर राक्षसामुळे आमचं जीवन भयभीत झालंय, सृष्टिक्रम बिघडलाय, सृष्टी चक्रामध्ये बदल झाला, वाचवा आम्हाला. भगवान श्री शंकर म्हणतात, जालंधराचा मृत्यू माझ्याच हातानं आहे, पण त्याची पत्नी पतिव्रता आहे, त्याच्यामुळे तो अनावर होतोय, मरत नाही, तो मृत्यू येत नाही त्याला. काय करावं? म्हणे स्त्री विष्णूला कपट करायला सांगा, मी जालंधरासोबत युद्ध करतो. जर विष्णूनं कपट करून जालंधराचं रूप धारण करून गेले आणि तिचं पातिव्रत्य भंग केलं तर मी इकडे याला मारतो. मग दुहेरी पद्धतीनं युद्ध चालू झालं.
जालंधरासोबत महादेव एकीकडे युद्ध करणार आणि एकीकडे श्री विष्णू जालंधराचं रूप धारण करून त्याच्या महलामध्ये जाणार. इकडे महादेवाचं जालंधराचं घनघोर युद्ध चालू झालं आणि श्री विष्णू श्री नारायण जालंधराचं रूप धारण करून वृंदेच्या महलामध्ये आले. आपले पती परमेश्वर आलेले आहेत म्हणून पूजेची थाळी घेतली, तिलक केला, आरती ओवाळली, चरणावरती मस्तक टेकवलं. पती समजून, माहितीच नाही रूप बदलून आलेले. जसं चरणावर मस्तक टेकवलं 2 शिपाई पळत आले. महाराणी जी क्या हुआ, महाराणी जी क्या हुआ, महाराणी जी, अरे भाई हुआ क्या, महाराणी जी हुआ क्या, महाराणी जी जालंधर सरकार मारे गए, जालंधर सरकार मारे गए. तो मेरे सामने कौन है? भगवान श्री विष्णू मूळ रूपात आले. वृंदा, मी विष्णू आहे. देवा, हे काय कपट केलं तुम्ही? माझं पातिव्रत्य भंग करून माझ्या पतीच्या मृत्यूची बातमी माझ्या कानावर टाकली. देवा, पतिव्रता नारींच्या पतिव्रता धर्माच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि तुम्ही हा काय अधर्म केला? वृंदा, तुझ्या पतिव्रता धर्माच्या बळावर तुझा पती हजारो पतिव्रता स्त्रींचं पातिव्रत्य भंग करत होता. हजारो स्त्रियांचा पातिव्रता धर्म सांभाळण्यासाठी तुझा धर्म भंग केला. काही पाप नाही केला मी. देवा, पाषाणाचे हृदयाचे झालात तुम्ही. माझा शाप आहे तुम्हाला, दगड होऊन पडताल. देवाला दगड होण्याचा शाप दिला आणि तेच दगड म्हणजे भगवंताचा शाळीग्राम अवतार झाला. देवालाही राग आला. वृंदा, मी काही चुकीचं केलेलं नाहीये, जे केलंय ते धर्मासाठी केलंय. माझाही शाप आहे तुला, तू झाड होऊन पडशील, झाड होशील. झाड कधी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात नाही. भाग्यवान आहोत आपण. चालता येतं, फिरता येतं, बोलता येतं, पाहता येतं, ऐकता येतं, सत्कर्म करता येतं, पूजा करता येते, पंढरीची वारी, चारिधाम यात्रा, हे सगळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये करता येतं. म्हणून देवाला वारंवार धन्यवाद द्या. देवा, चांगला पवित्र मानवी देह दिलास की या देहाच्या माध्यमातून पतीची सेवा, जगतपतीची सेवा, संतांची सेवा, गोरगरिबांची सेवा, दिनदुबळ्यांची सेवा माझ्याकडनं होईल. देवा, झाड केलं असतं तर पंढरपूरची वारी पण नाही आणि शंकराची पूजा पण नाही आणि चारधाम यात्रा पण नाही. कुठलं झाड चारधाम यात्रेला गेलेलं पाहिलंय का तुम्ही? नळेगाव झोपल्या का काय? कुठलं झाड चारधाम यात्रेला गेलेलं पाहिलं नाही. म्हणून देवाचे लाख धन्यवाद मानायचे आपण. आपल्याला मंदिरामध्ये जाता येतं, तीर्थयात्रेला जाता येतं, घरातून आपण कथा ऐकायला येऊ शकतो. वृंदा, तू झाड होऊन पडशील, तिला शाप दिला. वृंदा खूप आक्रोश करते, खूप दुःखी झाली. पतिव्रता आहे ती. तिकडे जालंधर मेला. भगवान शंकर श्री विष्णूकडे आले. पाहिले दोघं एकमेकाला शाप देत होते. भगवान भोलेनाथ म्हणतात, वृंदा, दुःखी राहू नको. जे काही आम्ही केलेलं आहे ते जगत कल्याणासाठी केलेलं आहे. वृंदा, विष्णूला शाप दिला तू दगड होण्याचा, पण भगवान शाळीग्राम होतील. तुला देवानं शाप दिला झाड होण्याचा, पण मी तुला वरदान देतो, तू तुळशीचं रोपटं होशील. तुळस एवढी पवित्र आहे की लोक तुझं प्रमाण देतील की या स्त्रीचं जीवन, या व्यक्तीचं जीवन, या ताईचं जीवन, या बाईचं जीवन तुळशी एवढं पवित्र आहे. तुझं प्रमाण देतील लोक. तू वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण होशील. 24 तास प्राणवायूचं दान जगाला करशील. रोज नैवेद्याच्या ताटाला तुळशीचं पान लावून जर नैवेद्य दाखवला तर माझा विष्णू, माझा नारायण ताटामध्ये किती चवदार अन्न आहे पाहणार नाही. तुळशीचं पान पाहिलं की प्रसाद आहे तसा स्वीकारतील. रोज तुळशीचं पान सेवन केलं तर लोकांचं आरोग्य चांगलं होईल. 220 रोगांवरती तू गुणकारी ठरशील. आणि ज्या दारामध्ये तुळशीचा कुंड आहे त्या दारावरती यमराजाची नजर कधी पडणार नाही. खूप आशीर्वाद दिले. मेलेल्या माणसाच्या जिभेवर जर तुळशीचं पान ठेवलं तर त्या व्यक्तीला वैकुंठाची वाट मोकळी असेल.
खूप वरदान दिलेत तुळशीला. वारकरी लोक तुला गळ्यामध्ये धारण करतील. श्री विठ्ठलाला, बाके बिहारीला, द्वारकाधीशाला तुळशीच्या पानांचा हार करून घालतील. त्यांना देवाचं सौंदर्य वाढेल. तुझा मान सन्मान खूप असेल. खूप वरदानं दिली तुळशीला, पण तुळस म्हणते देवा खूप वरदानं दिली तुम्ही मला, पण तुम्ही पण माझा पती मारलेला आहे. मी तुम्हाला सुद्धा शाप देते देवा. मी खूप वैष्णवांची प्रिय असेल, मी विष्णू प्रिय असेल, मी वारकऱ्यांच्या कंठाचं भूषण असेल, मी लोकांना आरोग्याचं दान देईल, लोकांचं आरोग्य चांगलं ठेवील, प्रसादामध्ये पूजेमध्ये मला मान्यता असेल, पण महादेवा माझा शाप आहे, तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या पूजेमध्ये मी चालणार नाही. म्हणून महादेवाच्या पूजेमध्ये तुळस चालत नाही. तुळशीच्या रोपट्याखाली महादेव ठेवायचा नाही. तुळशीचं पान मंजुळा महादेवाच्या अंगावर पडणार नाही अशा हिशोबात महादेव ठेवायचा. बऱ्याच मावशांची टूप पेटली असेल, आपला तिथंच मुक्कामाला आहे. जरी असेल तर उचला, बाजूला ठेवा. देवाची विटंबना होणार नाही अशा स्थितीमध्ये ठेवायचं. बेलाच्या झाडाखाली महादेवाची पिंड चालेल, तुळशी खाली शाळीग्राम ठेवा. तुळशी खाली महादेव नाही. तुळशीचं पान महादेवाला चालत नाही, कारण दोघांचा 36चा आकडा आहे. मी काल का परवा सांगितलं की महादेवाच्या पूजेचं पाणी सुद्धा तुळशीला टाकू नका, त्यानं कालसर्पदोष लागण्याची शक्यता आहे. वर्षातला एकच दिवस आहे, त्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान आणि विठ्ठलाला बेलपत्र वाहतात. तो दिवस म्हणजे हरिहर मिलनाचा दिवस. तो म्हणजे शिव आणि विष्णू भक्तीच्या ऐक्याचा दिवस. तो दिवस म्हणजे आम्ही दोन वेगळे नाहीत, आम्ही एकच आहोत हे सांगणारा दिवस. त्या दिवशी वैकुंठ कैलास या सगळ्या वाटा मोकळ्या असतात. तो दिवस वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. त्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान आणि विठ्ठलाला बेलाचं पान वाहतात. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. तुम्ही म्हणाल दीदी एवढं कसं लक्षात राहणार आमच्या? वैकुंठ चतुर्दशी कधी आली कधी गेली आम्हाला कशी कळणार? तर ऐका, वैकुंठ चतुर्दशी कधी असते? कार्तिक महिन्यातली जी पौर्णिमा येते ना, कार्तिक आत्ताच होऊन गेला कार्तिक महिन्यातली पौर्णिमा, त्या पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस म्हणजे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस. त्या दिवशी महादेवाला तुळशीचं पान, मधाचं बोट लावा त्याला पानाला, महादेवाला ते तुळशीचं पान अर्पण करा, विठ्ठलाला बेलपत्र अर्पण करा. काही घंटे तुम्ही तिथे उपासना ध्यान धारणा करा. काही तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी ते बेलपत्र आणि तुळशीचं पान काढून घ्या, त्याला स्वच्छ करा, मधाच्या डब्यामध्ये टाका. आणि तो मध, आपल्या घरात जी लहान लेकरं असतात, कोणाला बोलायला अडचण असते, कोणाच्या वाणीचे दोष असतात, कोणाला व्यवस्थित बोलता येत नाही, तर ते मधाचं बोट अधूनमधून जर जिभेवर त्या बाळाला चाटायला दिलं तर त्याच्या वाणीचे दोष निघून जातात. हा त्याचा प्रभाव आहे. पण वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी हा प्रयोग करायचा, एरवी नाही. हे त्या दिवसाचं महत्त्व आहे.